हेलो बच्चों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस एक्सरसाइज 4.6. तर एक्सरसाइज 4.6 मध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 6 पर्यंत क्वेश्चन कव्हर केले. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 7 पासून पुढचे क्वेश्चन कव्हर करूया. तर क्वेश्चन 7 काय आहे बघा. व्हेरीफाय दॅट a इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी इन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. ए बी सी 3 मॅट्रिसेस दिलेत आणि आपल्याला व्हेरीफाय करायचे. कंडिशन दिलेली ती कंडिशन व्हेरीफाय करायची. तर कंडिशन काय दिलेली बघा. a इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी. म्हणजे सिद्ध करायचं हे त्याची लेफ्ट हँड साईड घेऊ सुरुवातीला आपण. सोल्युशन व्हॉट इज लेफ्ट हँड साईड. a इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स. व्हॉट इज ए मॅट्रिक्स. 4 -2 2 3 आणि त्याच्यानंतर बी प्लस सी. व्हॉट इज बी. -1 1 3 -2 प्लस C. What is C? 4 1 2 -1 curly bracket closed is equal to 4 -2 2 3. आता ह्यांची ऍडिशन करू आपण. पहिल्यांदा हा कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. मग ऍडिशन कशी करणार. तर बघा 4 -1 3. तर म्हणताना ऍडिशन करायची. सबस्ट्रॅक्शन का केली. तर मायनस साइन असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन झाली ना. ती ऍडिशनच आहे. तर 4 मधनं मग गेला 3 राहिला. 1 + 1 2. पाहिजे ऍडिशन झाली प्लस असल्यामुळे. जिथं मायनस आहे तिथं सबस्ट्रॅक्शनच होणार आहे. 3 + 2 5 -2 -1 -3 इज इक्वल टू. आता हे दोन्ही मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. आता मल्टिप्लिकेशन कसं करतात माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × 3 12 -2 × 5 -10. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × 2 8 -2 × -3 -6. आता त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 3 6 3 × 5 15. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 2 4 3 × -3 -9 इज इक्वल टू 12 मधनं 10 सबस्ट्रॅक्ट करा 2. 8 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट करा 2. 6 + 15 21. 4 मधनं 9 सबस्ट्रॅक्ट करा -5. इक्वेशन 1. आता घेऊया राईट साइड. राईट हँड साइड काय दिली. राईट हँड साइड ए बी प्लस ए सी इज इक्वल टू ए. व्हॉट इज ए. 4 -2 2 3 into b -1 1 3 -2 plus into ac. What is a. 4 -2 2 3 into c. What is c. 4 1 2 -1 is equal to. आता पहा पहिल्यांदा हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन नंतर ह्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन करून जे मॅट्रिक्स येते त्याची ऍडिशन. तर बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × -1 -4 -2 × 3 -6. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × 1 4 -2 × -2 +4. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × -1 -2 3 × 3 9. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 1 2 3 × -2 -6 प्लस. आता हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × 4 16 -2 × 2 -4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × 1 4 -2 × -1 +2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 4 8 3 × 2 6. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 1 2 3 × -1 -3 इज इक्वल टू -4 -6 -10. त्याच्यानंतर 4 + 4 8 9 मधनं 2 सबस्ट्रॅक्ट करा 7. 2 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट करा -4 प्लस 16 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट करा किती 11 ना का 12 4 + 2 6 8 + 6 14 बरोबर ना. 2 मधनं -3 -1 इज इक्वल टू 12 मधनं 10 सबस्ट्रॅक्ट करा 2 8 + 6 14 7 + 14 21 -4 -1 -5 इक्वेशन 2. बघा आता 1 आणि 2. एक मिनिट समथिंग मिस्टेक. इकडे 2 2 21 -5 इथं मिस्टेक झाली. इथं 14 कसं आलं. 8 मधनं 6 गेला 2 राहतात. मायनस येते का मायनस काय करायचं. 4 मधनं बरोबर आहे. फर्स्ट रो सेकंड 4 × 1 4 -2 × -1 +2 बरोबर आहे. मग कुठे मिस्टेक झाली. AC
लेट्स चेक करूया आपण. इक्वेशन 2 करेक्ट आहे. इक्वेशन 1 मध्येच मिस्टेक झाली, हे बरोबर आहे. इथं काय मिस्टेक झाली तर हे पहा, -2 × -3 + 6 आहे, 8 + 6 14 आहे. इक्वेशन 1 आता बरोबर आहे. इक्वेशन 2 मग बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सारखे म्हणजे त्यांची राईट हँड साईड सारखी तर त्यांची लेफ्ट हँड साईड सारखी असायलाच पाहिजे. इथे लिहू आपण फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरून काय सांगता येईल आपल्याला, a × b + c = ab + ac. हेन्स प्रूव्ड किंवा हेन्स व्हेरीफाईड. तर आपण व्हेरीफाईड केलं. सिंपल आहे. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 7 मधला सेकंड. जसा फर्स्ट सॉल्व्ह केला आपण तसाच सेकंड सॉल्व्ह करणार आहोत. आता सेकंड कसा सॉल्व्ह करायचा, परत लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. a × b + c = a काय दिला आहे 1 - 1 3 2 3 2. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट घेऊ आपण आणि b काय 1 0 -2 3 4 3 प्लस c मॅट्रिक्स काय दिला आहे 1 2 -2 0 4 -3 कर्ली ब्रॅकेट क्लोज्ड this matrix what is 1 - 1 3 2 3 2 in the matrix first row first column. मल्टिप्लिकेशन कसं करता येईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 मल्टिप्लिकेशनच नाही करता येणार, काहीतरी मिस्टेक म्हणायचं. बी प्लस ॲडिशन करायची ॲडिशन करताना करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करायची. 1 + 1 2 0 + 2 2 -2 -4 3 + 0 3 4 + 4 8 3 - 3 0. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं = फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 2 2 -1 × -4 + 4 3 × 8 8 3 24. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 2 2 -1 × 3 -3 3 × 0 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4 3 × -4 -12 8 2 16. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 2 4 3 × 3 9 2 × 0 0 = किती 26 30 32 मधनं 3 सबट्रॅक्ट करा -1 4 मधनं 12 गेले -8 16 मधनं 8 गेले 8 9 + 4 13 called equation 1. Now here AB + AC is what is A? A is 1 - 1 3 2 3 2 into आता B काय दिलाय 1 0 -2 3 4 3 प्लस परत AC एक आहे 1 - 1 3 2 3 2 आणि C काय दिलाय 1 2 -2 0 4 -3. यांचा प्रोडक्ट प्लस यांचा प्रोडक्ट. आता पहिल्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करून घेऊ आपण. बघा = फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 1 1 -1 × -2 + 2 3 × 4 12. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 0 0 -1 × 3 -3 3 × 3 9. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 1 2 3 × -2 -6 2 × 4 8. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 0 0 3 × 3 9 2 × 3 6 प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 1 1 -1 × -2 + 2 3 × 4 12. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 2 2 -1 × 0 0 3 × -3 -9. Second row first column 2 × 1 2 3 × -2 -6 2 × 4 8. Second row second column 2 × 2 4 3 × 0 0 2 × -3 -6 is equal to 12 + 2 14 15 9 मधनं 3 गेले 6 8 10 मधनं 6 गेले 4
9 × 13 प्लस 12 3 15 2 मधनं 9 सबट्रॅक्ट करा -7 8 9 10 मधनं 6 गेले 4 4 मधनं 6 गेले -2 इज इक्वल टू आता या दोन्हीची ॲडिशन बघा 15 15 30 6 मधनं 7 गेले -1 4 आणि 4 8 13 मधनं 2 गेले 11 आलं का बरोबर 30 -1 8 11 आता इथं चुकलं ना इथं चुकलं काय चुकलंय 9 4 13 इथं काय मिस्टेक झाली इथं काय मिस्टेक झाली 0 यायला पाहिजे होतं का 9 6 13 आणि इथं काय मिस्टेक झाली 2 × 2 4 3 × 0 0 2 × 3 6 6 मधनं 4 गेले 2 -2 बरोबर है लेट्स चेक देखो कहाँ पे हाँ यहाँ पे मिस्टेक 9 + 6 कितना होता है 9 6 15 ना 15 इथे मी 13 लिहिले हाँ आता 15 मधनं 2 गेले 13 राहिले इक्वेशन 2 आता आलं बरोबर हे पहा इथं मिस्टेक झाली ॲडिशन मध्ये तर बघा याची राईट हँड साईड इक्वल आहे लेफ्ट हँड साईड इक्वल असेलच पाहिजे मग काय सांगणार आपण फ्रॉम 1 and 2 त्याच्यावरून काय सांगणार therefore AB + C is equal to AB + AC hence proved it is a very simple now write down question number 8 if A and B दोन मॅट्रिक्स दिले find A into B - 2i where I is unit matrix of order 2 I काय ते युनिट मॅट्रिक्स ऑर्डर 2 चा मग बघा आपल्याला हे फाइंड करायचं जे फाइंड करायचं ते घेऊया आपण सोल्यूशन AB A into B - 2i is equal to A what is A 1 - 2 5 6 into B 3 - 1 3 7 -2 times I is unit matrix order 2 चा युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1 असा असतो मग बघा हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 3 3 -2 × 3 -6 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × -1 -1 -2 × 7 -14 सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 3 15 6 7 18 सेकंड रो सेकंड कॉलम 5 × -1 -5 5 7 42 -2 into आता इथं चला मायनस ठेवतो 2 ने मल्टिप्लाय करतो 2 × 1 2 2 × 0 0 2 × 0 0 2 × 1 2 इज इक्वल टू 3 मधनं 6 गेला -3 -15 याची ॲडिशन 33 बरोबर ना 40 मधनं 5 गेली 35 36 37 -2 0 0 2 इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन करायची -2 -3 -2 -5 -15 33 37 मधनं 2 सबस्ट्रॅक्ट करा 35 झालं करा चेक याचे ते आन्सर क्वेश्चन नंबर 8 -5 -15 33 35 करेक्ट राईट नाउ व्हेरी सिंपल अतिशय सोपा होता 9 नंबर क्वेश्चन इफ ए अँड बी ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिले शो दॅट मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर तर आपल्याला शो दॅट करायचे ए बी मॅट्रिक्स हा नॉन सिंगुलर आहे म्हणून सुरुवातीला ए बी काढावं लागेल ए बी म्हणजे ए इंटू बी फाइंड करू आपण ए इंटू बी व्हॉट इज ए 4 3 2 -1 2 0 इंटू बी व्हॉट इज बी 1 2 -1 0 1 -2 इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × 1 4 3 × -1 -3 2 × 1 2 first row second column 4 × 2 8 3 × 0 0 2 × -2 -4 second row first column -1 × 1 -1 2 × -1 -2 0 × 1 0 second row second column -1 × 2 -2 2 × 0 0 0 × -2 0 is equal to 4 मधनं 3 सबट्रॅक्ट करा 1 1 + 2 3 8 मधनं 4 सबट्रॅक्ट करा 4 -1 -2 -3 -2 इज इक्वल टू हा भेटला मॅट्रिक्स ए बी आता हा ए बी मॅट्रिक्स आपल्याला नॉन सिंगुलर असं शो दॅट करायचं आहे
मग तुम्हाला मी सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरची कन्सेप्ट सांगितली. एखाद्या मॅट्रिकच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर त्याला सिंग्युलर म्हणायचं, आणि जर त्या मॅट्रिकच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 नाही आली, म्हणजे काही येऊ शकते प्लस मायनस, जर काही आली नंबरमध्ये, तर तो नॉन सिंग्युलर आहे. मग बघूया ह्या मॅट्रिकचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. मग ह्या AB मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू डिटर्मिनंट 3 4 -3 -2. हा डिटर्मिनंट काय येते बघू आपण. 3 × -2 -6 मायनस 4 3 12. आता 4 × -3 -12, ते मायनस आणि मायनस प्लस 12. 12 मधनं 6 गेले 6 राहतात. 0 आलं का आन्सर. ह्या मॅट्रिकच्या डिटर्मिनंटचा आन्सर 0 नाही, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ AB नॉट इक्वल टू 0 असं असेल तर काय म्हणणार आपण, देअरफॉर मॅट्रिक्स AB इज नॉन सिंग्युलर. इट इज अ व्हेरी सिंपल. अतिशय सोपं. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. एक स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 पर्यंत क्वेश्चन कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे घेऊया. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.